नमस्कार मी कृतिका लांगी माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजचा व्लॉग असणार आहे मराठीमध्ये बिकॉज हा आहे फॅमिली व्लॉग आणि फॅमिली व्लॉग म्हणजे मराठीतच असणार. आम्ही आलो अलिबागला माझ्या दीदीच्या घरी. नेहमीप्रमाणे मी ह्याच्यावर खूप सारे व्लॉग्स टाकलेत अलिबागला आल्यावरती दीदीच्या घरी. तसंच आजही आलो आहे आणि मी पूर्ण फन डे दोन तीन दिवसासाठी आलो आहे. आम्ही वेकेशन, माझे एक्झाम संपले, सगळं झालं, पण थोडंसं वेकेशन वीकेंड वाईब्स घ्यायला. पावसाळा चालू आहे, मस्त ग्रीनरी झाली आहे माझ्या मागे पण बघू शकता. आणि ही आहे माझी बहीण जरा बिझी आहे. हाय, ही आहे नेहा दीदी, माझी बहीण, माझ्या काकांची पोरगी, मधल्या काकांची पोरगी. माझे पप्पा सगळे छोटे पण झालं. आता सगळे जेवले. आता आम्ही थोड्या वेळात कुठेतरी निघू. आम्ही चाललो आहे फिशिंग करायला. फिशिंग ॲज इन नॉट फिशिंग बट आमच्यामध्ये आमच्या भाषेत बोलतात त्याला झोलायला चाललो आहे आम्ही. तर खाडीत जाऊ आम्ही इथेच आणि खाडीत जाऊन मग आम्ही तिथे गळ टाकणार आहोत. गळ टाकून बघू जेवढे मासे काय लागतात. मासे तर काय लागणार नाही, पण बघू, भेटलं तर भेटलं, पण मजा करायला चाललो. चला जाऊया. तयार होतोय, नाना गळ तयार करतायत. वाव, फिशिंग. आमचे वडील चुनाभट्टीपासून गळवायला जाण्यापासून एकदम माहीर. ते असे चुनाभट्टीमधून नावाजलेले दामोदर लांगे म्हणून हे असे मच्छी पकडणारे एकदम एक्सपोर्ट. पूर्ण बिल्डिंगला शेतकरी म्हणून असे सगळ्यांना बिल्डिंग मध्ये मच्छी वाटत असताना आज आम्ही मच्छी पकडायला जात आहेत. शेजारीला आम्ही खास वडिलांची आठवण म्हणून मच्छी पकडायला चाललो आहे. फॅमिली, फुल फॅमिली, आम्ही लांगी फॅमिली आणि आमची भाची आमच्या बरोबर आहे आणि उदय, आमचे जावई उदय आमच्या बरोबर आहेत. हे आमच्या बरोबर मच्छी पकडायला येत आहेत. आमची लाईव्ह बघावी. हा, सगळे आमची लाईव्ह बघावी. एक मिनिट, कोलबी आण आपली एक. बापरे, काढून आता त्याच्यात घेतली ती एक पकड. कोलबी आण ना. ते तिकडं आल्यावर चला मच्छी पकडायला जाऊया आपण. भेटू. हे बघा तुमचा गळ तयार होतोय. चला आता आम्ही लोकेशन वरती पोहोचलेलो आहोत. हा आहे माझ्या पाठीमागे पूर्ण या जागेवरती. हा आहे अलिबागला जायचा रोड, हायवे, अलिबागचा मेन रोड. इथून गाड्या येत आहेत, जात आहेत. आणि इथे आहे किती सुंदर व्ह्यू. इथेच ही नदी आहे. नदी म्हणजे खाडी आहे. आम्ही त्या खाडीमध्ये चाललोय. त्या खाडीमध्ये इथेच आम्ही गळ लावू आणि गळ टाकू. गाडी राहू दे इथं. मग चालेल, गळ घेऊन ते चाललोय. इकडेच पकडा मग पप्पा. लाईफची मजा काहीतरी यायला पाहिजे ना. चला लाईफची मजा घेऊ. लोकेशन चेंज केलेलं आहे आम्ही, कारण तिथे जरा असे जायला जागाच नव्हती म्हणून आम्ही इथे आलो. हा,
तिकडे एका निघाल धरा. पाय हळू टाक. टाक तरी. रुद्र पाटी. मला तर मच्छी जास्त लावले तुकडे असे मोठे मोठे एवढे तुकडे लावलेत नका एवढे. नका एवढ्या काय लावतो जास्त लावा ना. आमच्या गळाला एकही मच्छी लागत नाहीये तशी पण आम्ही मेहनत काय बोलतो आम्ही प्रयत्न चालू आहे. प्रयत्न सोडणार नाही. आम्ही एक तरी घेऊन जाणार आज. अरे बाबू लगेच काय लागतं टाक ना काय नसतं. अरे तुम्ही वेट करायला लागता. बेत अनसक्सेसफुल गेलेला आहे बिकॉज एकही मासा सापडलेला नाही, एकही मासा लागलेला नाही आमच्या गळाला. तर सगळे निराश बिचारे. आता आम्ही निघतो इथून बिकॉज काहीच नाही भेटलं. चला, स्पेशल गेस्ट आलेले आहेत आपले. नाना कसं वाटतंय बाबांचं नाव खराब करून? काय भेटली? किती काढली बघू जरा, किती काढली? काय फायदा ही पुढची पिढी. आम्हाला काय नाही भेटणार. भरती आली ना आमच्या पाण्याला, तर आम्ही काय करणार त्याला? भरती आल्यावर बाबा वरून बिचारे बोलत असतील काय हे पोरं काय केलं. दिवस उजाडलाय आणि सकाळून संध्याकाळ व्हायला आली आहे. आम्ही चांगलं जेवलो मस्तपैकी, सगळं नाश्ता वाष्टा केला सकाळी आणि आत्ता आम्ही चाललोय बीचवरती जाणार. मस्त पाणी. किती दिवसानंतर मी बीचवरती चालली आणि आमची गाडी तिथे तयार आहे. सगळे येत आहेत, बसतील आता सगळे गाडीमध्ये. हा आमचा असा इथे दीदीचा घर इथे अशा जागेवरती आहे. किती छान वाटतंय, एवढं सुंदर वेदर झालंय, मस्त वाटतं. तर चला जाऊया बीचवरती, थोडी बीचची मजा घेऊया, पाण्याची मजा घेऊया. किती टाईम झाला गेलो नाही कुठे यावेळी. वेकेशन वगैरे काही केलंच नाही फॅमिली वेकेशन. मग आता मी चाललो. आम्ही आलो किहीम बीचवरती आणि आम्ही पोचलेलो आहेत. ऑलमोस्ट सनसेट झालेला आणि आता मी थोड्या वेळात निघू कारण सनसेट झालेला आहे. लोक पण आता कमी व्हायला लागले, पाण्याला भरती येते. किती छान वाटतंय, खूप मस्त वाटतं, खूप मजा आली. किती दिवस झाले मी आलीच नव्हती. किहीम बीच अलिबागमध्येच आहे. मी सगळ्यात फर्स्ट बीच लागतो तो किहीम बीचच लागतो. त्याच्या पुढे सगळे नागाव बीच वगैरे, वर्सोळी बीच वगैरे सगळं पुढे. इथे असं जवळ सगळ्यात पहिला तर तो किहीमच जवळ लागतो. तो जास्त कोणाला माहीत नाही बिकॉज जास्त टुरिस्ट लोकांना नागाव बीचच माहिती आहे. चला तर आपण निघूया, थोडंसं काहीतरी खाऊया आणि घरी निघूया. लेट्स गो. बीचवरून घरी आलो आणि मी इथेच माझा व्लॉग एंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड लाईक कमेंट ऑन माय चॅनल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.